हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. लाल बांगडी हे नवीन गाणं आपल्या सगळ्यांच्या भेटीस आहे. ते आता लॅमलाईटमध्ये आहे आणि वाजतंय गाजतंय आणि त्याच गाण्याचे कलाकार आपल्यासोबत आहेत. तर कसे आहात? मस्त एकदम मस्त मजेत. थँक्यू. खूप चांगलं वाटतं लाईमलाईट बरोबर हा आम्ही आज वेळ आमचा जाणार आहे आणि त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. कारण का मराठी गाणं, मराठी भाषा वेगवेगळ्या प्रांतामधून, वेगवेगळ्या कोपऱ्यातून डिजिटल माध्यमातून हे सगळे मित्र अजून पुढे नेत आहेत. तर आमचं हे लाल बांगडी गाणं खानदेशी भाषेतलं जरी असलं तरी महाराष्ट्रातली मराठी भाषेतली एक जिवंत आणि एनर्जेटिक भाषा आहे. त्याच्यामुळे अभिमान आहे की हे गाणं आम्ही करतोय आणि तुमच्या बरोबर प्रमोट करतोय. अरे वा, किती छान. सर तुम्ही काय सांगाल? हे गाणं आता म्हणजे मला विश्वास पटत नाही, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला हे गाणं आम्ही प्रमोशन करून आलो. हस्ते जत्राच्या त्या स्टेजवर प्रमोशन करून आलो तिकडे. आणि आज आमचा संध्याकाळला 9 वाजता, रात्री 9 वाजता ते तिथं व्हिडिओ दिसणार आहे. सोनी टीव्हीला व्हिडिओ दिसणार आहे आणि आम्ही तिघं त्याच्यात दिसणार आहे. आता सरांनी खूप सारं पहिलं मोठं स्टेज केलेलं, पण माझ्यासाठी खरंच नवी गोष्ट आहे आणि पहिल्यांदाच होतंय असं काहीतरी. तर खूप आनंद होतोय या गोष्टीचा. जेव्हा हास्यजत्रेत तुम्ही शूटला गेलात तेव्हा तिथला एक्सपिरियन्स कसा होता? सगळ्यात मोठी गोष्ट तर म्हणजे छातीमध्ये धडधड 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 होत होतं. आणि सर आले आणि सर बोलले, अरे विनोद मी आहे, चल आपण जाऊ. तिथं गेलो तर सगळे जितके पण मित्रमैत्रिणी असतील सरांचे, अरे उत्कर्ष दादा, अरे उत्कर्ष दादा. मी हँग झालो. सर इथं पण तसंच, जसं सगळीकडे तसं इथं पण तसंच. तर सगळे जेव्हा भेटले तर सरांनी बऱ्याच लोकांची ओळखी करून दिल्या आणि बऱ्याच लोकांना सांगितलं का हा माझ्या बरोबर यांनी काम केलंय, म्हणजे ओळख करून दिली. आणि तेव्हा कुठेतरी मी नॉर्मल झालो का नाही बाबा हे आपलं आहे कुठेतरी. जेव्हा सरांनी हात धरून सांगितलं चल माझ्या बरोबर, तेव्हा वाटलं का नाही यार आपलं आहे. अरे विरोध करून घेशील तू, टेन्शन नको घेऊ. सर रिटेक होतील ना? अरे होईल, तू टेन्शन नको घेऊ, असं सांगितलं. कारण की मी एवढ्या मोठ्या स्टेजवर पहिल्यांदा होतो ताई, आणि पहिल्यांदा मी काम करणार होतो. कुठेतरी भीती वाटत होती. एवढा मोठा कॅमेरा, एवढा मोठा सेटअप आणि पूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. त्याच्यामुळं कसे कपडे घालू, कसे शूज घालू, काय काय घालू, काय काय नाही, हे सगळं बाकीच्या गोष्टी ताईंनी सांगितलं का विनोद हेच कपडे घाल, विनोद तेच कर, विनोद हेच करायचं, असं करायचं. माझ्यासोबत माझे गोकुळ सर, समीर सर, भैया भाऊ, उत्कर्ष सर, शीतलताई, आम्ही सर्वजण होतो त्या ठिकाणी. पण मग ते दोघं नॉर्मल होते. असं वाटत होतं का त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून काहीच टेन्शन नाही आणि मी फुल टेन्शन मध्ये. एसी चालू तरी घाम चालू मला. मी फुल टेन्शन मध्ये काय यार, पहिल्यांदा करतोय म्हणजे यावर कुठेतरी भीती वाटणारच. पण मग जेव्हा होऊन गेला ना तेव्हा कुठेतरी पॉवर आली. काय नाही सर तुम्ही होते ना. याला जी पॉवर आली ना त्याचं मला कारण काय माहितीये का, की जेव्हा आम्ही हास्य जत्रेमध्ये हे गाणं प्रमोट करत होतो तर ह्याला पॉवर येण्याचं मागचं कारण होतं प्राजक्ता माळी. कारण का तिच्या बरोबर याने डान्स केलाय आणि मी आणि शीतल डान्स करत होतो. तर आम्हाला तर आमचीच हिरोईन मिळाली, याला प्राजक्ता माळी मिळाली. आणि त्याच्याच बरोबर आपली शिवानी होती आहे ना, शिवाली बरोबर आम्ही रील केलं. त्याच्यातली आतली गोष्ट तुम्हाला माहित नाही. आतली गोष्ट म्हणजे शीतलताईंनी मला गुपचूप खुनवलं होतं, तू जा त्यांच्या प्राजक्त ताई बरोबर तू जा. कारण की आम्ही दोघं कायम येतो इथं, कायम करतो, कायम आमची मजाक मस्ती चालू राहते. एवढ्या मोठ्या स्टेजवर आम्ही कायम येतो. तू पहिल्यांदा आला, तू जा. मी म्हणतो ताई मी दादाला पाठव, दादा नाही तू जा. मला बळजबरी पाठवलं होतं ताईने, तिथे पहिलेच सांगून दिलं होतं खाली. व्हेरी गुड. आणि हे इतकं चांगलं आहे ना, म्हणजे हा जेव्हा तिथे प्रमोशनला महेश कोठारे सर होते आणि महेश कोठारे सरांना आम्ही ते गाणं दाखवलं, मोबाईलवरती त्यांनी पाहिलं आणि ते त्यांना खूप आवडलं गाणं. ते आणि नेहमी ते विचारत होते की तू गायले, तू हे केलं. अरे अच्छा लग रहा है. मी म्हटलं नाही सर असं असं आहे, हा मुलगा हा आहे, शीतल आहे. आणि मग प्रसाद दादा होते, प्रसाद ओक, त्यांनी पाहिलं गाणं. आणि गोसावी सर होते, त्याचबरोबर ना गणेश सांगवडे सर होते. तर ह्या सगळ्यांनी हे गाणं पाहिलं आणि त्यांना इतकं आवडलं ना की काहीतरी वेगळं आपण प्रमोट करतोय. त्यांनी कुठेच असं नाही दाखवलं की अरे हे कुठलं तरी रिजनल गाणं आहे किंवा एक लोकल गाणं आहे. त्यांनी त्याला तितकंच महत्त्व दिलं. मला खरं तर त्या सगळ्यांचे थँक्स म्हणावेसे वाटतात की खानदेशी गाणं फक्त खानदेशचं नाही त्यांनी समजलं. त्यांनी याला मेन स्ट्रीमचं गाणं केलं, कमर्शियल गाणं समजलं आणि त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला. हेच मला वाटतं ना की मराठी भाषा म्हणजे हीच आहे. मराठी म्हणजे फक्त अस्खलित मराठी बोलणं नाहीये. तर हे जे काही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आपली मराठी माणसं जिथे कुठे आहेत, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन मोठं करणं म्हणजेच मराठी. नक्कीच. आणि हे गाणं ना अजून स्पेशल आहे कारण तुमच्यासारखा फेस आहे आणि मोस्टली आपण चित्रपट किंवा नाटक किंवा असे सगळे प्रोजेक्ट जे असतात त्यांना आपण टेलिव्हिजनवर प्रमोट करतो. एखादं सॉन्ग टेलिव्हिजनवर तेही अशा प्लॅटफॉर्मवर प्रमोट होणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे सध्याच्या घडीला. सो त्याबद्दल काय सांगाल? मी तेच म्हणेन ना की आपण म्हणतो की मराठी माणूस, बरेच लोक म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाला मोठं करत नाही. हे खरं तर चूक आहे.
मराठी माणूस मराठी माणसासाठी उभा राहतो. बरोबर. हेच गाणं बघ. म्हणजे आता ज्या वेळेला हे गाणं थोडंसं ॲड दाखवली असती तरी झालं असं, पण त्यांनी तसा तो नाही केला. त्यांनी खरंच त्या गाण्याला आम्हाला परफॉर्म करायला दिलं, आम्हाला तिथे बसवलं, ते गाणं सगळ्यांनी बघितलं, त्या गाण्यावरती डान्स झाला, त्या गाण्याचं प्रमोशन, डिजिटल मार्केटिंग सोनी मराठीने केलेलं आहे. तर ही जी काही मंडळी असतात ना, ती ज्या वेळेला उभी राहतात तेव्हा तो प्रोडक्ट हिट होतो, त्याला दर्जा मिळतो त्या गोष्टीला, त्या गोष्टीला एक व्हॅल्यू तयार होते. बरोबर. आणि ॲट द एंड काय आहे ना, की मराठी कलाकार मोठा होतो याचा खूप अभिमान आहे. म्हणजे हे माझ्यासाठी तीच, म्हणजे मी जरी आज फिल्म्स करत असेल महेश मांजरेकर सरांची किंवा गणेश आचार्य सरांबरोबर, पण ह्यांच्याबरोबर करत असताना मला असं वाटतं की अरे ही काहीतरी वेगळी मुलं आहेत आणि हे पण कुठे कमी नाही आहेत. नक्कीच. तर आपण मोठं होत असताना आपल्याला माती नाही विसरायची. तर मला वाटतं ही मोठी माणसं आहेत, खरं तर ही मातीतली माणसं आहेत आणि यांच्याबरोबर काम करून आपल्याला कुठपर्यंत पोचायचं हे कळतं. नक्कीच. आणि आजकाल ना हे असे कलाकार खूप कमी पाहायला मिळतात की जे एकमेकांचा हात पकडून एकमेकांना साथीने मदत करतात. तर मला आता शीतलताईला विचारायला आवडेल, म्हणजे लाल बांगडी ह्या नावातच अख्खं आलं आणि त्यात ते लिरिक्स आहेत, टिकली, बिंदी वगैरे. तर तुला ते नटताना सजताना किती आवडलंय? ॲक्च्युली जेव्हा मी या गाण्यासाठी रेडी होत होती तेव्हा मी इतकी हॅपी नव्हती. जेव्हा आता हे गाणं ट्रेंडिंगला आलं तेव्हा मला महत्त्व समजते की माझं सजणं किती इम्पॉर्टंट होतं आणि मी यापेक्षा अजून सजायला हवं होतं असं मला आता वाटतंय. कारण तू हायलाइट्स होते ना त्या दोघांमध्ये, कारण हो, ते दोघं actually. कंटिन्यू तुझ्या मागे आहेत. हो, खूप मजेशीर शूटिंग झालं गाण्याचं. मी जितका शृंगार कमी केला असता तो कमीच वाटला असता, कारण की गाणं इतकं सुंदर आहे आणि मुलींच्या शृंगारावरती हे गाणं आहे. तर मी चांगलं बेस्ट टू बेस्ट करण्याचा प्रयत्न केला. पण जर मला आयडिया असती की हे गाणं इतके लोक डोक्यावर घेणार आहे किंवा ह्या गाण्याचं प्रमोशन इतकं छान होणार आहे, सो मी अजून चांगलं करू शकले असते असं मला आता वाटतंय. आता वाटतं पण तेही चांगलंच होतं की तू एवढं छान शृंगार. तुला ती ज्वेलरी वगैरे हेवी वाटली का त्या पॉइंटला की काय? नाही, मला हेवी नाही वाटली. तसे ती हेवी नव्हतीच ज्वेलरी, फक्त दिसायला ती हेवी आहे. सो हा लुक जेव्हा मी गाणं ऐकलं ना तेव्हाच मी माझ्या मनात डिझाईन केला होता की मी ऑक्साईडची ज्वेलरी वापरणार आहे, जी चमकेल आणि हेवी लुक करणार आहे. जो माझा लुक चमकेल, माझी बिंदी चमकेल, माझ्या बांगड्या चमकतील. जास्तीत जास्त मी या गोष्टीकडे फोकस करेल आणि मी किती सुंदर दिसेल ह्या गोष्टीकडे मी फोकस करेल. हे सगळं माझं डोक्यामध्ये ऑलरेडी सेट होतं. सो मी तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच. मला पुढच्या वर्षी तुम्हाला दोघांना आवडेल की तुम्ही आता दोघांनी एकत्र शूट केलंय, तर तिथे असं झालं का की शिंदेशाहीचा थोडासा टच आलाय किंवा मग त्यांचा खानदेशी, असं काही नोकझोक झालीये का? नाही, मला मी म्हणेन ना की मी कुठेही काम करत असताना मी कुठून आलोय किंवा माझं नाव काय मी कधीच लक्षात ते देत नाही. कारण का शिंदे आम्ही आहोत, पण त्याला शाहीपणा तुम्ही सगळ्यांनी दिलाय, खरं तर प्रेक्षकांनी दिलाय आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तून प्रेम भेटतं कुठेही गेल्यावरती माणसांना. म्हणजे मी जरी त्या जागेला पोहोचलेलो नसेल तोपर्यंत तो आपला प्रेक्षक तिथे पोहोचलेला असतो. त्याला कळालं की आपल्या घरातला कोणी तिकडे आला तर ते त्याच प्रेमाने नेहमी स्वागत करतात. तर मला असं वाटतं ना की फक्त खानदेश किंवा फक्त विदर्भ किंवा फक्त हा भाग नसून ना माझ्यासाठी किंवा आमच्या शिंदे परिवारासाठी अख्खा महाराष्ट्र आपलाच आहे. नक्कीच. तर त्याच्यामुळे कधी असं नाहीच होत की आम्ही आलोय आणि काहीतरी वेगळं. उलट आम्ही विचार करतो की ह्या मातीतला काय फ्लेवर आहे तो कसा आपल्याला घेऊन जाता येईल आणि मग त्याला किती मोठं करता येईल. तर हे खूप मला कळालं. आणि ही मुलं आहेत ना आताची जी काही खानदेशी गाणं करतायत, ऐरणी गाणं करतायत, त्यांनी एक ना त्याला ग्रँजर आणलंय. हो. आणि त्याच्यामुळे तू बघ ना आत्ताचे जितके कलाकार आहेत, म्हणजे स्मिता पाटील जरी खानदेशमधले असला तरी आता गौतमी पाटीलपर्यंत खानदेशमधलेच आहेत सगळे. संजू राठोड असेल किंवा असंख्य, म्हणजे आपल्याला हा माणूस खानदेशमध्ये हे नंतर कळतं. हो. तर अशा असंख्य लोकांनी, म्हणजे काही अँकर जे माझे मित्र आहेत, काल त्यांनी मला मेसेजेस केलेत आणि त्यांनी खानदेशी भाषेमध्ये मला मेसेज केलेत. तेव्हा मला कळलं की हा खानदेशी आहे. अरे बापरे. तर आता ही माणसं ना खुलून बाहेर यायला लागली आणि ह्याचा मला खूप असार्थ अभिमान वाटतोय की खानदेशला या मुलांनी ग्रँजर दिलंय. नक्की. आणि मी वाट बघतो की कधी या भाषेमधल्या फिल्म्स येतील. जसं आता हिंदीमध्ये ना पंजाबी गाणी असतात किंवा पंजाबी डायलॉग्स असतात, पंजाबी मुलगा असतो सक्सेना किंवा वॉटेवर सिंग किंवा असं काही. मला असं वाटतं की खानदेशी मराठीमध्ये यायला पाहिजे, खानदेशचा हिरो असायला पाहिजे, खानदेशी गाणे असले पाहिजे. तो पण ट्रेंड लवकरच येईल. त्याचा एक हिरो आम्हाला भेटलाय त्या सॉन्ग मधून. बरं, मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की दादाला तुम्ही जेव्हा अप्रोच केलं तेव्हा तुमच्या काय फिलिंग्स होत्या की दादा हो बोलतील नाही बोलतील असं काही? हे तर मला जेव्हा ताईने सांगितलं का उत्कर्ष दादांना घेऊन गाणं करायचंय त्यावेळेस एकीनच वाटत नव्हतं. मला असं वाटलं का ताई मजाक करते माझी,
का आता उत्कर्ष दादा त्यांची लेवल एवढ्या हाय लेवलला, मराठी माणूस शिंदेशाही म्हटल्यानंतर अवघड विषय होता. आजपर्यंत टीव्ही, यूट्यूब, इंस्टाग्राम ह्याच गोष्टींवर सरांना बघितलं मी. पण जेव्हा लाईव्ह आले आणि सरांनी माझ्या गाण्यासाठी हा म्हटल्यावर डायरेक्ट विषयच हार्ड झाला. म्हणजे एकदम आतून असं मन भरून आलं होतं, आनंदाचे अश्रू बाहेर यायला परत होते. पण मग जेव्हा सर आले, भेटले, अरे बापरे, एकदम भारी वाटलं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सर मला विचारले, अरे बाळा याची लाईन, याचं मिनिंग सांग ना मला, एकदा काय होतं मला एकदा समजा ना. प्रत्येक गोष्ट मी समजून जायचं, सर हे बघ याला असं म्हणतात, ही गाणं असं आहे, याची ओळ अशी आहे. पण बऱ्याचशा काही काही गोष्टी सरांनी विचारून आता मला तर असं वाटतं अर्ध खानदेशी शिकले असते सर. तर ज्यावेळेस हे गाणं जेव्हा आता त्यावेळेस गाणं शूटिंग करताना आमचे ज्यांनी गायलंय समीर सर, ते आलेले नव्हते तिथं. तर जेव्हा सरांनी विचारलं अरे हे गाणं गायलं कोणी, मग मी तेव्हा बोललो, म्हटलं माझे गुरु आहेत समीर सर, त्यांनी गायले, मला त्यांना भेटायचंय म्हणे, एकदा मस्त गायलंय म्हणे त्यांनी, मला एकदा नक्कीच भेटायचंय म्हणे. म्हटलं सर 100% आपण स्टुडिओला जाऊ आणि भेटू. 2 दिवस सर मुक्कामी थांबले ते नाशिकमध्ये, आणि सरांच्या आणि समीर सरांच्या गप्पा गोष्टी खूप रंगल्या. म्हणजे काय आमच्या खानदेशसाठी ना खूप मोलाचा हिरा झालाय समीर सर. त्यांचे सुद्धा म्युझिक, रिदम, आणि ते आल्यापासून, ते पण पहिलं मुंबईलाच काम करत होते, ते तिकडे खानदेशमध्ये आल्यापासून आहे ना खूप चांगले चांगले गाणे हिट झालेत, जे की माझ्या चॅनलचे असो, बाहेर त्यांनी दिले असो. त्यांचा व्हॉइस सुद्धा खूप हायलाइट झालाय, आत्ताच्या कंडिशनला खूप हायलाइट झालाय. आणि तसंच त्या गाण्याचं लिखाण भया साहेबांनी खूप मस्त लिहिलं. अंतरे मुकडा समीर सरांनी लिहिला. डीओपीचं काम पंकज भाऊंनी केलं. खूप सुंदर असं शूट केलं, उन्हाताना शूट केलं सगळ्यांनी, आणि सगळ्यांनीच मेहनत घेतली. आणि सगळ्यांना एकच गोष्ट सगळ्यांच्या डोक्यात होती की उत्कर्ष दादा आले काही कमी नको व्हायला, उत्कर्ष दादा आले काही कमी नको. प्रत्येकाच्या डोक्यात ही गोष्ट होतं. तसंच गोकुळ सर धावत पळत केळी घेऊन आल्या. केळी खायला, उत्कर्ष दादाला केळी लागेल खायला. शूट चालू असताना थंड पाणी आण, हे आण. गोकुळ सरांनी सुद्धा खूप मेहनत घेतली या गाण्यासाठी. आणि शीतलताई, हे बघ विनोद असं करा, हे बघ विनोद तसं करा, उत्कर्ष दादा त्यांना हे नाही आवडणार, त्यांना. पण ते ताई मला सांगत होत्या, पण दादांकडून तसं भेटत होतं, दादा अरे तुला पटेल तसं कर, टेन्शन नको घेऊ, अरे तुला पटेल तसं. म्हणजे असं वाटलंच नाही माझ्यासाठी मोठा माणूस आलाय, ते एकदम मातीला चिपकून चालले आमच्यासाठी. खूप भारी. आणि लव्ह यू सर, थँक्यू. हे सगळ्यांना एक प्रेम असतं की जे आपण कमवलंय तुम्ही एवढी वर्ष. मला ना तुम्हालाच प्रश्न विचारायला आवडेल, तर कुमावत फॅमिलीची हे हेअरस्टाईल आहे की खानदेशातलीच ही हेअरस्टाईल आहे जी तुम्ही कॅरी करताय? नाही, मला ओरिजिनल मध्ये ही हेअरस्टाईल मला आवडते म्हणून मी ठेवली. कारण तुमच्या भावाची पण, म्हणजे आता मी बिग बॉस मध्ये पाहिलं, त्यांची पण अशी सेम हेअरस्टाईल होती. म्हणजे असं काही आहे का त्यामध्ये? नाही तसं काही नाही, मला हे म्हणजे वैयक्तिक मला आवडतं म्हणून ठेवलंय. नक्की. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की हे गाणं शूट करताना ह्या दोघांचा तुम्हाला किती सपोर्ट झालाय? म्हणजे बाकीच्या जसं आम्ही बघतोय की ते तुम्हाला छेडतायत वगैरे, पण हे बॉन्ड असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टींसाठी. सो त्या बॉन्ड बद्दल काय सांगाल? बॉन्ड आमचं ऑफ स्क्रीन पण खूप चांगला आहे बॉन्ड. सो ऑन स्क्रीन आम्हाला फार काही जास्त करावं नाही लागलं. म्हणजे इव्हन आम्ही रिहर्सल सुद्धा केल्या नाही. आम्ही ऑन स्टेज म्हणजे डान्स असं शिकवा, फक्त कोरिओग्राफर आम्हाला सांगत होता की हा तुम्हाला असं करायचं, असं डान्स करायचा आहे. एक्सप्रेशन तर आमचे ऑटोमॅटिक नॅचरली येत होते, कारण आमचं बॉन्ड इतका चांगला आहे. सो ऑफ स्क्रीन जसं आमचा चांगला बॉन्ड आहे तसं आम्ही स्क्रीनवरती दाखवण्याचा हा प्रयत्न बॉन्ड केला. आधीपासून आहे की तुम्हाला तिथे तो क्रिएट करावा नाही, लागला? आधीपासून आहे. तसंच आहे. आणि मी तुला एक किस्सा म्हणून सांगेन की शूटिंग मी नाशिकला शूट करत असेल, शीतल जरी त्या गाण्यात असेल किंवा नसेल, पण शीतल आहे ना लाडू पेढा काय काय पाठवत राहते सकाळचा, आणि तो माझ्यापर्यंत बरोबर पोचतो. अरे वा. म्हणजे हे लाल बांगडी गाणं आम्ही केलं तेव्हा पण, तर मी दिवसभर ना विचार केला की काही खायचं नाही आपल्याला, फुल एनर्जीमध्ये राहायचं आहे. तर तेव्हा शीतलने घरातून ते सगळं घेऊन आली होती. माझ्या दुसऱ्या गाण्याचं शूटिंग होतं, ते बरोबर माझ्यापर्यंत आलं. तर हे ना सगळं वेगळं आहे ह्या मुलांचं, की यांचं असं नाही आहे की हा आपल्या गाण्यासाठी आलाय तर मग त्या दिवसापुरतं त्याला बघायचं आहे. दे लुक आफ्टर टू अस लाईक अ फॅमिली. आणि मग म्हणून ह्या मुलांबरोबर काम करताना आपल्याला कळतं की इतकं ग्राउंडेड राहून खूप वेगळं काम करता येऊ शकतं. फार आपल्याला मला असंच हवं आणि तसंच हवं याची काही आवश्यकता नाही आहे. नक्कीच. आणि एक गोष्ट तुम्ही मगाशी म्हणालात की खूप आधी आम्ही सीड्या बनवायचो आणि त्या विकायचो. ती जनरेशन किंवा तो era आणि आत्ताचा जे आहे त्यामध्ये तुम्हाला किती फरक वाटतो? ऑफकोर्स सगळं अपडेट झालंय, पण तरी हो, पण. सगळंच अपडेट झाले आणि खूप मोठा फरक आहे ॲक्च्युली हा. आणि खूप आनंद होतो मला, आणि हे बघून मला खूप छान वाटतं. खूप म्हणजे कौतुक करावं असं वाटतं की मी तरी मध्ये ब्रेक झाले. म्हणजे जेव्हा मला कळलं की अरे खानदेशी भाषा मला नाही वाटत की अजून थोडी पुढे जाऊ शकते किंवा इथे माझं काही होऊ शकतं. तर मला बनायचं आहे हिरोईन आणि मला व्हायचं आहे पॉप्युलर, मी इथे माझं काही होईल का, अशी थोडी मला शंका वाटली होती. सो मी थोडा ब्रेक घेतला होता आणि मी मराठी
मराठीकडे वळाली होती. मग मराठीत मी बरीच कामं केली. पण अचानकच जी जुनी लोकं होती, म्हणजे माझ्याबरोबर जे करत होते काम, पण त्यांनी हीच गोष्ट लावून धरली. त्यांचं पण खरंच कौतुक आहे. म्हणजे गाणी लिहिणारे म्हणा किंवा गाणारे किंवा त्यावर ॲक्ट करणारे, त्यांनी ही गोष्ट लावून धरली. म्हणून YouTubeतर्फे हे गाणे फेमस होत गेले. बरोबर. एकेका गाण्याला 200-200, 300-300 मिलियन क्रॉस आहेत. मी फिल्म पण केली आहे खानदेशी. पण ती पण फिल्म हवी तशी प्रमोट झाली नाही. त्याला थिएटर्स मिळाले नाही. कारण ऐरणी पिक्चर कोण बघणार आहे? आता मुंबईमध्ये तुमचा पिक्चर लागला तर मग काय? आता ठीक आहे, साधना सरगम गायले, वैशाली सामंतताई गायल्या, सुरेश वाडकरजी गायले. पण तुमच्या भाषेतला पिक्चर बघणार कोण? सो त्यामुळे आम्हाला थिएटर्स मिळायला खूप प्रॉब्लेम झाला. तो सिनेमा मग थिएटरमध्ये रिलीज नाही झाला तर तो विकायचा ठरवलं तर विकायला पण चॅनलसाठी प्रॉब्लेम झाला. खूप स्ट्रगल करावं लागलं की का तर फक्त खानदेशी भाषा आहे म्हणून. सो त्यामुळे मी तेव्हा फार नाराज असायची की काय यार आपल्या भाषेला. आणि खानदेशी भाषा ही मुळात इतकी प्रेमळ आहे की प्रत्येक शब्दात माय असतं. खाई घेना ब माय, बशी घेना ब माय. म्हणजे माय म्हणजे आई. आणि प्रत्येक भाषेत प्रेम आहे. इतकी प्रेमळ भाषा आहे, कोणीही ह्या भाषेच्या प्रेमात पडेल. आता काही लोकांना ही भाषा कळत नाही तरी त्या गाण्यावरती नाचतात, पण त्यांना कळत नाही तरी ते नाचतात. आता परदेशात काही लोक रील्स बनवतात या गाण्यावर. तो खूप चांगले दिवस आता खानदेशी भाषेला आले. तर अजून चांगले दिवस यावेत. जसं सोनी मराठी सारख्या मोठ्या चॅनलनी आणि सचिन गोसावी सरांनी आमच्या गाण्याची दखल घेतली आणि आम्हाला तिथे येऊन गाणं प्रमोट करण्याची संधी दिली. आणि आज आम्ही लाईमलाईट समोर पण बसलो आहोत. सो हे गाणं आता इथपर्यंत आलं आहे आणि अजून मोठं होईल अशी अपेक्षा आहे. सो खानदेशी भाषा अजून मोठी झाली पाहिजे आणि चांगला प्लॅटफॉर्म लवकरात लवकर या भाषेला मिळावा असं मी विनंती करते आणि प्रेयर करते. नक्कीच नक्कीच, हे तर होतच राहील. उत्कर्ष दादा, मला तुला प्रश्न विचारायला आवडेल. तू आता आम्हाला स्क्रीनवर दिसतोस, म्हणजे ह्या आधी आम्ही तुझी गाणी वगैरे सगळ्या बघितल्या, पण आता तू एक अभिनेता म्हणून आम्हाला दिसतोयस. तर तुला कोणाकोणाच्या प्रतिक्रिया किंवा रिप्लाय आलेत किंवा फोन करून असं तुला मला सांगितलंय? म्हणजे ना मी मोठं नाव म्हणून सांगेल तुला की आपल्या सगळ्यांचीच आपण जिला ड्रामा क्वीन म्हणतो राखी सावंत, त्यांचा ह्या पोस्टवरती लाईक आला, त्यांच्याशी बोलणं झालं या गाण्याबद्दल. खूप कौतुक त्यांनी ॲज अ आर्टिस्ट म्हणून केलं की अरे बहुत अच्छा लग रहा है यार, बहुत अच्छा लग रहा है गाना. मग अभिजित बिचुकले त्यांच्याशी काल बऱ्याच वेळ बोलणं झालं, तृप्ती देसाई त्यांच्याशी बोलणं झालं, शीतल शेट्टी जे आपल्या डिरेक्टर आहेत मनमौजी फिल्मच्या, त्यांच्याशी बोलणं झालं, पंकज पडघन टिकटिक वाजं डोक्यात त्यांच्याशी बोलणं झालं, सायली पंकजीने गाणं गायलं, तिला खूप आवडलं. असंख्य म्हणजे नावं घेईल तिथे कमीच आहेत खरं तर. तर बऱ्याच जणांनी मेसेजेस केलेत की अरे वेगळं गाणं दिसतंय रे, आम्हाला वाटलं होतं वेगळं खानदेशी गाणं काहीतरी वेगळं असं, पण हे खरं तर मेन स्ट्रीमचं गाणं दिसतंय. तर हीच मजा आहे की भाषा ना, ती भाषा तिकडची भाषा, त्या गोष्टी मोठ्या होतात हे बघून खूप आनंद होतो. कारण का बॉलिवूडमध्ये नेहमी आपण बघतो ना की पंजाबी गाण्यांचा शिरकाव झालेला आहे, गाणी पंजाबी आलेली आहेत. तसं मला वाटतं की मराठी फिल्म्समध्ये पण आहे ना, मराठी सिरियल्स असेल किंवा मराठी जे काही आपण निर्माण करतो त्याच्यामध्ये पण आपल्या वेगवेगळ्या भाषा यायला हव्यात. कारण का भाषा मोठी होते म्हणजे काय, तर ती भाषा आपल्या बोलण्यामध्ये, आता डिजिटली रील्स ज्याच्यामध्ये येतात, तर मी त्याचं पॅरामीटर ठेवतो की रील्समध्ये ज्या भाषा, जे गाणी दिसतात ते पब्लिकला आवडतं याचाच अर्थ. तर तो मग कुठलाही असो, पुण्यातला असो, मुंबईतला असो, कोल्हापूरमधला असो, पण तो जर ह्या गाण्यांवरती रील करतोय, ह्या गाण्याला प्रेम देतोय, याचाच अर्थ ह्या भाषेचं ती वलय, ह्या भाषेचं ते महत्त्व आहे की ते आणखीन वाढत चाललंय. तर पुढे भविष्यामध्ये आय एम होपिंग फॉर द बेस्ट की लवकरच ह्या फिल्म्स वगैरे त्याच्यामध्ये ऐरणी भाषा, खानदेशी भाषा ह्या पण आपल्याला ऐकायला मिळतील. नक्कीच. बरं, मग आता हे लाल बांगडी हे गाणं जर शिंदेशाहीने गायलं असतं तर ते कसं असतं? हो. ओ मनी जान दिल तुना नाव कर देना ओ यार, तुना नखरा कमाल कर दिल ना बेहाल, कबूल कर मना प्यार, कबूल कर मना प्यार. टिकली हाय बांगडी चमचम टिकली लावणी पोर, लाल लाल बांगडी घालनी पोर, चांदणी रात मा दिखनी पोर, लाल लाल बांगडी घालनी पोर. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. जाता प्रेक्षकांना ऐरणीमध्ये अपील करा की हे सॉन्ग तुम्ही बघाच म्हणून.
भाऊसन भट असले मी विनंती करस का तुम्ही विनोद कुमावत यूट्यूब चॅनलला जावा आणि मस्त सबस्क्राईब बी करावा, गाणं देखा आणि सरसने ऍक्टिंग, ताईने ऍक्टिंग आणि मनी ऍक्टिंग कशी वाटली ते बी सांगा. आणि आमना परदाना आड मधला कलाकार म्हणजेच म्युझिक डायरेक्टर, कोरिओग्राफर संतोष राठोड, पंकज भाऊ, समीर सर, गोकुळ सर यासनं सुद्धा काम मोठा योगदान त्या माशे, फक्त ते स्क्रीनवर दिखी नाही राहणार पण त्यासनं सुद्धा खूप मोठा हात छे या गाण्याला पाठमागे. तर तुम्ही नक्कीच जावा, गाणं देखा आणि नक्कीच कमेंट मा सांगा आमनं बटासनं काम कसं वाटलं. थँक्यू. थँक्यू.